रामकृष्ण हरी माऊली. तर आज श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 5 आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. हे अजित अद्वया सचिदानंद करुणालया दासगणू लागला पाया. आता भय असू दे मी हीन दीन पातकी नर. नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार. आहे मी देव देवा परी अत्यंत हिनावरी. थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने. तो हिनाचा हिनपणा थोर न आणा कमीपणा. हे जाणून या नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वतीसाचे. आहे दासगणूचे ओझे सर्व तुझे शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या खऱ्या उड्या. गजाननास्ता शेगावी यात्रा येई नित्य नवी. ती कोठवरावर नावी पार न लागे तयेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर. ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानने. महिना महिना तिकडे राहावे वाटेल तिथेच बैसावे. कोणाशी उमगू न द्यावे चरित्र आपले तुलेही श्रोते. यास एका समयासी महाराज पिंगळगावासी गेले. तेथे गोष्टी कैसी झाली ते अवधारा. त्या पिंगळगावाच्या शिवारात एक होते अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिरी येत झाले साक्षात्कारी. बेसला शिवाच्या गाभारी लावून या पद्मासना. गुराकी त्या गावचे आपापले या कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे. अस्तमानाच्या गावाकडे मंदिरापुढे तत्वदा एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरिता गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वदन्या शिवाप्रत. तो तेथ पाहुणे समर्थ आश्चर्यचकित झाले. मुळे म्हणती या मंदिरी कोणी न पाहती आजवरी. पुरुष बैसला निर्धारी. अस्तमानाच्या समयाला काही गुराखी बाहेर आले राबोलू लागले. काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना. याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणती धकलेला हा साधू दिसतो भला. शक्ती मुळीच नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा हा निशेषी. थोडा भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मुळी गुराखी पोर हलू लागले समर्था. परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना. म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आस पास बोलले याची मुळी न गळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिंते तरी आहे बसलेला. अंग नाही थंडगार उन्हाचा आहे साचार. यावरून हा जिवंत नर आहे यात शंका करू नका. कोणी म्हटले असेल भूत मायावी रूप दाविते. कोणी म्हणते ते हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गाचा देव असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करू घोगे आपण. जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गळ्यामध्ये आणली वारी परम भावे पायावरी घातली झाली समर्थाच्या. कोणी अन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयारी केली. कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्याचे साचार ठेवून समोर एका वडाच्या पानावर गुराखांनी केले नमन आदरे भाव धरून. काही वेळ केले भजन पुढे बैसून समर्थाच्या. ऐसा प्रकार चालता तो गुराखी एक बोलला. अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून कान आलिया रानातून. मुले गुरांनी घेऊन. ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणास पाहण्या येतील. कानास तान्ही सवासरे घरासी लागली असतील हुंबराया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात. शहाणा वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांनी मानविले. गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले मंदिराचे अवघे व्रत. पुढे या प्राण श्रोते प्रातकाळी आले गावची मंडळी. समर्थाच्या पाहण्या भली गुराख्याच्या बरोबर. जैसा काल जे होता बैसला तसाच आता पाहिला. भाकरीची ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणून लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रात या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले. आपण दर्शन घ्यायला भले चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ही उतरण्या आहे वेळ त्यांना त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर. समाधीच्या जोरावर करते माझी ख्याती हे. ऐसे भोवती झाले एक पालखी आणविले. त्यात उचलून ठेवले समर्थाची मूर्ती पहा.
ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्याचे गजर होता विबुद्ध हो. मधून तुळशी फुले पोर टाकीते होते भले. समर्थांगे झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळ्याची वाजती लोक अवघे भजन करती. जय जय गोगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविली आणून सद्गुरुनाथ एक भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला. उपाशी बसून बाई यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती. गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाले समजतात. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामी पुढे. स्वामीच्या आचरणावरी नैवेद्याची धूम झाली. त्यांनी आणली पात्रे ती वाढून भली. मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्याने स्वीकार समर्थ केला थोडाफार. होळी पाळोती साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंगळगावचे गावकरी आले बाजारी निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावाच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी. आमच्या गावची आला एक अवलिया थोर अधिकार प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगेश्वरा कोठे न जाऊ देणार खरा. निधी चालत आला घरा त्यांनी कोण दौडील हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलालाच्या आले श्रुत वर्धमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थाचे जोडून हात विणू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण त्याची झाली 15 दिन. याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हाविन भणभणीत दिसते सदन. शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगाव. ज्ञान जेठी माई लेका कोणी तुटी. हे या काही बरे नसे. कित्येक दयाळू आपले भक्त राहिले असती उपोषित. त्या शेगावाच्या शहरात नित्यदर्शना येणारे तुम्ही न आल्या शेगावी. मीन तनू त्यागीन बरवी. आमची सांगा पुरवावी. आळ कोणी गुरुराया बंकटलाल ऐसे बदलले महाराज. गाडीवर बसले शेगावासी निघाले. पिंपळगाव सोडून जैसा मार्गे गोकुळाचं नाया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाला भासला. अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकाप्रती बंकटलाल समजविती. नको होऊ दुःखी चित्ते आती जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे. हेतू आपले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे. या मूलमूर्तीला बहुतेक पिंपळगावचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्यामुळेच छाती नसे. चुरमुऱ्याची लाडू खात पिंपळगाव बेसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी या जाता गुरुमूर्ती बोलले बंकटलाला प्रती. ही साहूची होय रीती. माल दुसऱ्याचा बळी न्यावा. म्हशी द्यावया तुझ्या घरी. भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत. मी पाहतो लक्ष्मी जो लोकमाता. महाविष्णूची होई कांता. जिचे अघात असे सत्ता तिलाही का कोंडी येले. तेथे माझा पाड कोणी म्हणून गेलो पळून. जगदंबेची पाहुणे हाल माझे चित्ते भ्याले. ऐसे एकता हसू लागले बंकटलाला प्रति भले. विनयाने भाषण केले ते एका सावचित्त. बंकट बोले गुरुनाथा माझी कृपा माझा कुलपा भ्याली माता. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपा न भ्याली माता. आपले वास तेथे होता म्हणून झाले स्थिर थिया. जेथ बाळ तेथे आहे तेथ दुज्यांचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही. मला धनाची किंमत तेच माझे धन थोर. म्हणून आले इथवर माझे न उरले माता घर. ते सर्वस्व आपले घर मालका कारणे. शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छेले मन तैसेच तुम्ही वागावे. इतकेच माझी विनंती. शेगाव वसो वस्ती धनु कानना. ते जाती परी येता घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे. अवघ्या जगी उधरावे. परी आम्हा विसरावे. शेगाव यावे वरचे वर. ऐसा समजून घालून शेगाव आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी येथे आता. आडगावे नामे ग्रामे होता एक तया व्राड प्रांती. त्या ग्रामकारणे जाया निघून दयागण. प्रातकाली चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनीत नई मारुती. आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलापी तप कर्क. क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रकार उन्हाळा मध्यानीच्या समयाला. अकोली गावापाशी आला हा योगेश्वर साधू भला. श्री गजानन महाराज तो काय
घडले वर्तमान समर्थाची लागली तहान करी ती जो फिरव लोकन तो उदक कोठे दिसेना अंगा वाटे चालत्या धारा घामाच्या त्या एक सरा अधरोष्ट तो चुकला खरा उदकाविन समर्थाच्या ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालित होता पाळी खरी आपल्या त्या शेतात आई शेतकऱ्याच्या पातिस्थिती त्या अवघ्यांनी मुख्य असती कृषीवल हा निश्चिंती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण सोशी आता नादारून बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे किया त्या कोलीच्या शिवारात जलाचे दुर्भक्ष अत्यंत एक वेळा मिळत घ्रत परिया भाव पाण्याचा आपण आती प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीची उदक होते गावते पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा तो होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती या भास्करे ठेविले त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागावया समर्थ म्हणती या भास्कराला तहान बहु लागली मला पाणी दे बा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी बाजल्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणांचे रक्षण होते अशक्य धनिक पान पोया घालिती हरम रस्त्याच्या पथावरी याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यासाठी तू त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजा समाजा हितासाठी झडे त्यासी साह्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारखा मैदा कारण आम्ही पाजितो जीवन ते उलटे पाप होय भूत दया तत्व भला सर्प कोणी का पोसला वा जाओ चोरट्याला देती सदे काही कोणिया तू भीक मागून गरोगरी केले सपुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी गागर आणली होती सगळं डोक्यावर त्या येत्या पिठावर रेगोट्या तू ओढू नको तुला ना देणार मी पाणी नको करू रे विनवणी जा करी येथून काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरोद्योगी जन्मले आमच्यात जागोजागी म्हणून झाली या भागी आम्ही चहूखंडात हे भास्कराचे वाचन समर्थाने ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या थोड्या दूर अंतरावर एक होते साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागली भास्कर झाला बोलता उच्चस्वरे वेड्या व्रथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर आहे जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्यासारखा बुद्धिमान जलाते होते हैराण ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी तरी समाज हितासाठी काही केली सांग गोष्ट साई दे होता जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी येतो थेंब नाही तेशी हताशी होऊन वृक्षापाशी बैसला एक दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती दाटविले नारायण जो सच्चिदानंद दयागणन दिनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणती देवा देवा ही वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठलास नरहरे देवा ही अकोली पाण्या वाचून द्रष्ट झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे झाले म्हणून तुझला प्रथिली पाव आता जग माऊले पाणी दया विहिरीला तुझी करणी अघटित जे न घडे ते घडवित सत्य मांजरे जळत्या अव्यात पांडुरंगा तू रक्षियलिया प्रल्हाद भक्त ना करण्या खरा स्तंभी प्रगटला जगद्वारा 12 गाव वैश्वानरा बक्षिले तो गोकुळात कर नखाग्निया धरिला गिरी तुझ किरे मुरारी तुझ्या कृपेची न ये सरिया जगत्रये कवनास दामाजी पंथ दाने दार तुझ्यासाठी झालाच मार चोख्या साठिया दोडली ढोर पाखरे रक्षिली मळ्याची उपमन्यूसाठी भला क्षीरसमुद्र तुवा तिला लहान नाम देवाला मारवाडात लागली जे ते तुम्ही कौतुक केले निर्जला प्रांती भली नामेहासाठी भरविले जल हे जाण ध्यानात जैसे विनती ईश्वरा विहिरी लागे फुटला जरा उफाळ्याच्या साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथा काय नाही हो ना येता होता ईश्वराची सत्ता आगात सत्य जे ना घडे ते घडविती तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोडाळले काही न चाले तर्क त्याचा वर्ष झाला
झाली द्वादश जल नाही या विहिरीत ती दिलास एका घटकेच याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कराला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहाधारी परमेश्वरा हे दयेचा सागरा लेकराचा कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणवून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हुआ टाकून बोलता रगोळणे रागावला ना चक्रपाने दयाळा बाह्य सावेशाने बाह्यवेशाने तुझा मजला ठकविले त्याचे तुझं निरसन केले चमत्कार दावून भगवंताचे देव पण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार एवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकरांची भेटता माई कोठे न राही की खोटे ही प्रपंच माया आली आज कळून आता परत न लोटा या दिन अर्भका कारणे भास्कराची समर्थ म्हणती यायचा नको होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केली निर्माण आता कशाची निर्लिवाण मग का प्रपंच कटाकशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे करून आता हे आमिष दावू नका माझे निश्चिंत हीच वीर माझ्या निश्चय हेच वीर कोरडे ठणठणीत साचार होती दया आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याचा तुम्ही हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला तृंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळ्या निशंक भक्तिपंथाचा लावीन मी व्रतीच्या मेदिनी ठाई फळे झाडे ती लावीन पाये सन्निधीच्या माझे आहे तुझ्या कृपे करून सत्कर्माचा फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे सैनिक बैलवाडे याचा संबंध आता नको पाश होते ससंगती या क्षणिक घडता भास्कराप्रती केवढा झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साधून तुकारामे केले वर्ण संत चरण रजा जे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ती वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामीच्या मधूचा लागता सुवास जैसा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून श्रोते तैसे श्रोते झाले तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरी पाणी पाहिले पिऊन त्यांचे देदवा उदक निर्मक शीत मधुर गोड अमृताचा थोर फार करू लागले जय जयकार गजानाचा लोक सारे असो पुढे भास्कर सहित अडगावे न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन विजय सिद्धयोगी श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दासगणू विरंचित हा गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाचा आदर्शभूत संत महिमा जानावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणस्तु इति श्री विजय ग्रंथ पंचमोध्याय गजानन महाराज की जय.